डी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता राजश्री ही सगळ्यांना चहा देत असते. बेबी शॉवरचा कार्यक्रम आटोपलेला असतो आणि सगळेजण आता निवांत बसलेली असतात. त्याच वेळेला राजश्री सगळ्यांना चहा देत असते आणि मग आता इथे रुक्मिणी म्हणते की खरंच सगळेजण आता निवांत बसलेत आणि सगळ्यांना थकायला देखील झालं आहे. सकाळपासून सगळे तयारीत होते. त्यावेळेला आता इथे ऋतुजा म्हणते की हो ना वहिनी, किती थकायला झालं आहे. सकाळपासून ना नुसती दगदग होत होती. आता या चहाने जरा तरतरी आल्यासारखी वाटेल. त्यावेळेला आता रुक्मिणी म्हणत असते की बापरे ऋतुजा, काय गं, चक्क तू हे म्हणतेस आणि तू काय काय कामं केलीस गं बाई, की इतकं तुला थकायला झालं आहे, किती कंटाळवाणं वाटतंय तुला. आता इथे हे सगळं म्हणत असताना ऋतुजा म्हणत असते की काय हो वहिनी, तुम्ही पण ना प्रत्येक वेळेला नुसती माझी मस्करीच करत असता. माझ्या वेळेला प्रत्येक वेळेला माझी टेरेस घेतच असता. त्यावेळेला रुक्मिणी म्हणते की बाई तसं नाही गं, कसं आहे ना, तू जराशी काही थोडी कामं केली असतील, पण तुला किती थकायला झालं आहे. पण राजश्री बघ, राजश्री सकाळपासून किती कार्यक्रम करते, किती कामं करते आणि त्याशिवाय तिला आपल्याला जेवण बनवलं आणि आत्ता बघ, आता ती आपल्याला संध्याकाळचा चहा देखील देते, तरी तिच्या चेहऱ्यावरती जराही थकवा जाणवत नाही आहे बघ मला. आणि बघ तू कुठे. तेव्हा राजश्री म्हणते की जाऊन देत वहिनी, तिला कामाची सवय नाही आहे, मला कामाची सवय आहे ना, तर मग मी करेन काम, काहीच प्रॉब्लेम नाही, असं राजश्री म्हणते. त्याच वेळेला आता इथे राजश्री विचारते की काय रे राघव, सिंधू कुठे आहे, अजून आली नाही ती, तिला चहासाठी बोलाव. तेव्हा आता लगेच पुढे राघव म्हणतो की मला पण कळत नाही आहे की सिंधूला नेमकं काय होतंय, तिला ना जरा थकवा जाणवतोय म्हणून ती जरा झोपली आहे. त्यावेळेला आता इथे लगेचच ऋतुजा म्हणते की काय, सिंधू अजून झोपली आहे. तेव्हा राघव म्हणतो की हो, तिला जरा बरं वाटत नाही आहे. ॲक्च्युली सकाळी जरा तेव्हा तिला थोडं डल वाटत होतं, पण आता तिला जास्तच त्रास व्हायला लागलेला आहे. त्यानंतर मग आता इथे रेशम म्हणत असतो की हो, सगळा कार्यक्रम तर छान आटोपला, पण आपली सिंधुबाईनी ना ही अगदी राजश्री काकूची कॉपी आहे, ती तशीच आहे. जराही स्वतःचा त्रास दिला तर स्वतःकडे लक्ष देत नाही, स्वतःच्या शरीराकडे लक्ष न देता कामं करत राहतात नुसत्या. त्यावेळेला आता इथे लगेचच रुक्मिणी म्हणते की अगदी बरोबर आहे रिषभचं, सिंधूला जरा बोलावून घे राघव. तेव्हा राघव सिंधूला बोलवतो आणि सिंधू देखील बाहेर येते आणि रुक्मिणी तिच्यासाठी आता काढा बनवायला राजश्रीला सांगते. त्याच वेळेला आता सिंधू म्हणते की काकू, मला ना जोरच चक्करसारखं होत आहे आणि थोडं ॲसिडिटीसारखं देखील वाटतंय. मग आता इथे रुक्मिणी म्हणते की राजश्री दे गं बाई, तिला काढा दे, जरा बरं वाटेल. तेव्हा आता राजश्री तिला काढा देते. तेव्हा त्या काड्याच्या वासानेच आता सिंधूला उलटीसारखं व्हायला लागलेलं असतं. आता सिंधू उलटी काढते आणि ती तो काढा तिथल्या तिथे ठेवून तिच्या खोलीकडे उलटी करण्यासाठी धाव घेते. त्यावेळेला आता सगळेजण तिच्या मागोमाग जायला निघतात. नेमकं सिंधूला काय होतं हे कोणाला काहीही कळत नाही. आता सगळेजण सिंधूच्या रूममध्ये असतात आणि सिंधूच्या बाथरूमच्या बाहेर उभे असतात. राघव म्हणत असतो की थांबा जरा, आपण बघूया नेमकं काय होतंय ते, मलाही अजून कळत नाही की सिंधूला नेमका काय त्रास होतोय ते. आता इथे लगेचच पुढे राजश्री म्हणत असते की खरंच काही कळायला मार्ग नाही. बरं राघव, मला सांग, सिंधू दुपारी जेवली होती का. तेव्हा राघव म्हणतो की हो आई, जेवली होती, दुपारी माझ्यासोबतच जेवली होती ती. मग आता राघव म्हणतो की नेमकं काय घडतंय माहिती नाही, म्हणत होती मला मगाशी डोकं दुखतंय आणि तिच्या पोटातही जरा मळमळ होत होती. त्यावेळेला आता इथे रुक्मिणीला जरा तिला काय समजायचं ते समजून गेलेली असते. रुक्मिणी म्हणते की राजश्री, मला ना जरा हे वेगळेच संकेत वाटतात. मला ना असं वाटतंय की सिंधू ना प्रेग्नेंट आहे आणि गरोदरपणामध्येच ही सगळी लक्षणं भासून येतात. त्यावेळेला राघव म्हणतो की काकू, तुला माहिती आहे ना डॉक्टरांनी काय सांगितलं आहे ते, सिंधू कधीही प्रेग्नेंट होऊ शकणार नाही हे त्यांनी सांगितलं आहे, मग आपण उगाचच असं का म्हणायचं. तेव्हा रुक्मिणी म्हणते की नाही, मला आता असं खरंच वाटते की या बाबतीमध्ये आपण आशा बाळगायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण यावेळेला मला असं वाटतं आहे की मधू आणि सिंधू दोघीही प्रेग्नेंट असणार आहेत. आता इथे हे ऐकल्यावरती सगळेजण खुश होतात. राजश्री म्हणते की बरोबर वहिनी, मला पण ना तुमचं बोलणं जरा पटतं आहे, कारण सिंधूची जी लक्षणं आहेत ना ती अगदी गरोदरपणासारखीच आहेत. असं मळमळ करणं, पोटात दुखणं आणि असं उलटीसारखं होणं देखील ही सगळी लक्षणं तिची आहेत. मग आता इथे राघव म्हणतो की थांबा, थोड्याच वेळात सिंधू बाहेर येईल, मग आपण बघूया नेमकं काय घडतंय ते. आणि तितक्यातच आता इथे मधू पण म्हणायला लागते. मधू म्हणते की नाही, हे सगळं शक्यच नाही जसं राघव म्हणतोय, कारण डॉक्टरांनी अगोदरच डिक्लेअर केलं होतं. त्यावेळेला आता रुक्मिणी म्हणते की थांब मधू, कसं आहे ना, चमत्कार घडायला वेळ लागत नाही आणि आमच्या पिढीचा विश्वास आहे की चमत्कार हे नक्कीच घडतात आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की कधीही काही होऊ शकतो, देवाची विनायकाची कृपा आपल्यावर कधीही घडू शकते, असं ती म्हणत असते. त्यावेळेला आता इथे मधू मात्र घाबरायला लागते. मधू विचार करते की जर आता सिंधू प्रेग्नेंट राहिली तर आता कुठे राघव माझ्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करत होता, जर सिंधू राहिली तर मग माझ्याकडचं लक्ष विचलित होईल आणि पूर्ण अटेन्शन तो सिंधूलाच देणार. आणि आता इथे रेश्मा देखील म्हणत असते की हो, आम्ही देखील मॅगझिनमध्ये वाचलं होतं की कधीतरी मिरॅकल नक्कीच घडू शकतं. तितक्यातच आता सिंधू थकलेली बाहेर येते
राघव तिचा हात धरून तिला बसवतो आणि म्हणतो की इथे बस तू. त्यावेळेला आता राजश्री देखील तिला खाली बसवायला मदत करत असते. त्यानंतर आता इथे राघव म्हणतो की सिंधू तुला आता बरं वाटतंय का, यू आर फिलिंग बेटर नाव. तेव्हा सिंधू म्हणते की हो मला जरा बेटर वाटतंय, पण ना नक्की काय होते कळत नाही आहे. माझं डोकंही आता गरगरायला लागले, बहुतेक मला सकाळपर्यंत बरं वाटेल. मी आता असं करते, मी आराम करते. त्याच वेळेला राजश्री म्हणते की सिंधू मला ना हे जरासाही वेगळंच वाटतंय. त्यावेळेला तर ते सिंधू म्हणत असते की आई हे नेमकं सगळं काय आहे, मला खरंच कंटाळा आला या सगळ्याचा. नाही म्हणजे थोडे दिवस झालं मला ना असं अगदी थकल्यासारखंच वाटत आहे. त्यावेळेला आता इथे सिंधूला लगेचच रुक्मिणी म्हणते की हे बघ सिंधू मला आणि राजश्रीला आता वेगळंच काही वाटतंय, हे तुझं काही सिरियस नाही आहे फार, पण एक आनंदाची बातमी ही नक्कीच असू शकते. त्यावेळेला सिंधू म्हणते की म्हणजे काय असणार आहे काकू. तेव्हा आता इथे रुक्मिणी म्हणते की हे बघ सिंधू मला असं वाटतंय ना की तू गरोदर आहेस, तुला दिवस गेले आहेत. त्याच वेळेला आता इथे सिंधू म्हणते की नाही हे पॉसिबल नाही असू शकत. मग मधू म्हणते की मी तुम्हाला म्हणाले होते ना सिंधूला पण याच्यावर विश्वास बसणार नाही. त्यावेळेला रुक्मिणी म्हणते की नाही ग बाळा, कसं आहे ना की ही सगळी लक्षणं बाबा आमच्या मते तर हीच असणार आहेत. मला तर वाटतंय की तू एकदा टेस्ट करून घेतेस का, तर त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की नेमकं काय घडणार आहे ते. त्याच वेळेला आता इथे सिंधू म्हणते की मला वाटत नाही काकू हे सगळं असेल. तेव्हा आता ह्या सगळ्यामध्ये तुम्ही प्लीज निराशा करून घेऊ नका. मला तर असं वाटतंय की तुमच्या म्हणण्यानुसार मी टेस्ट करते, तुम्हाला असं वाटतंय तर. पण इतकंच आहे की तुम्ही या सगळ्या टेस्टकडून फार आशा लावून बसू नका, कारण कसं आहे की जर आशा लावली तर निराशा होईल आणि डॉक्टरांनी मागेच आपल्याला सांगितलं होतं. त्यावेळेला आता इथे रुक्मिणी म्हणते की हो सिंधू मला सगळं मान्य आहे, पण कसं आहे मी आशावादी आहे, मी आशा सोडलेली नाही. म्हणूनच मला विनायकावरती पूर्ण विश्वास आहे. तो नक्कीच काही ना काही आजपर्यंत चमत्कार घडवत आलेला आहे आपल्या बाबतीत, रत्नपारखींच्या बाबतीत. म्हणूनच तू जरा आता बघ. त्याच वेळेला आता इथे सिंधू म्हणते की हो तुम्ही म्हणताय तर मी टेस्ट करून बघते. आणि आता इथे सिंधू ही टेस्ट करण्यासाठी म्हणून आतमध्ये जाते. सगळेजण आता तिच्याकडून आशा लावून बसलेली असतात, मात्र मधू पूर्ण घाबरलेली असते. मधूला वाटत असतं की जर सिंधू प्रेग्नंट राहिली तर तिचं पूर्ण फुटेज ती खाणार, आणि म्हणूनच ती आता घाबरलेली असते. आणि त्यानंतर आता इथे सिंधू ही अशी टेस्ट करत असताना सगळेजण बाहेर ताटकळत उभे असतात. आता सगळ्यांना सिंधू बाहेर येऊन काय रिझल्ट असणार आहे याची पूर्णपणे काळजी लागलेली असते आणि त्यांना वाट देखील बघावी लागत असते. तेव्हा आता रुक्मिणी म्हणत असते की काही झालं तरी आपण सिंधूकडून फार आशा लावायची नाही, आणि जरी काही नसलं तरी तिला काही बोलायचं नाही, कारण या सगळ्याच्या धक्क्यातून ती अगोदरच गेली आहे आणि त्याचा त्रास अजून तिला होता कामा नये, इतकंच आपण काय ते बघायचं आहे. असं सगळं रुक्मिणी आणि राजश्री बोलत असतात. त्याच वेळेला आता सिंधू बाहेर येते आणि सिंधू बाहेर आल्यानंतर आता इथे मधू मुद्दामच पुढे जाते आणि तिच्या टेस्ट किटला बाहेर पाडते, म्हणजेच खाली पाडते, आणि नेमका राघवचा पाय त्या किटवरती पडतो. आणि हे सगळं झाल्यावरती आता इथे सिंधू मधूला काही न बोलता फक्त विचारते की मधुताई तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही लागलं तर नाही ना. तेव्हा मधू म्हणते की नाही काही नाही लागलं, पण सिंधू सॉरी हे किट खाली पडलं. आणि आता इथे राघव ते बघतो तर ते पूर्णपणे तुटून गेलेलं असतं. मग आता सिंधू म्हणत असते की राघव काय झालं हे. तेव्हा राघव म्हणतो की नाही किट पूर्णपणे तुटलेलं आहे. आता रुक्मिणीला मात्र आशा असते म्हणून ती विचारते की काय गं काही दिसतंय का, थोडंफार काहीतरी क्लू मिळतोय का. तेव्हा आता सिंधू म्हणते की नाही काकू या सगळ्यामधून काही दिसणार नाही, कारण हे तुटलेलं आहे पूर्णपणे. पण आपण एक काम करूया, आपण उद्या सकाळी टेस्ट करूया. तेव्हा राघव म्हणतो की नको थांब मी जातो, मी आता किट घेऊन येतो. तेव्हा राघव म्हणतो की तशी दुकानं बंद झाली असतील पण मी जाऊन येतो. तेव्हा सिंधू म्हणते की नको राघव घाई करू नका, तुम्ही एक काम करा उद्या सकाळी जाणार. तसं पण सॅम्पलसाठी सकाळचं चिरून लागत असतं, मी तुम्ही म्हणत होतात म्हणून आता टेस्ट केली, पण आपण सकाळीच नक्की बघूया की काय आहे ते. तेव्हा रुक्मिणी म्हणते की चालेल असंच करूया. आता एक काम करा, सगळेजण थकलेले आहात, सगळेजण जाऊन आता त्यांच्या रूममध्ये आराम करा, आपण उद्या बघूया नेमकं काय घडतंय ते. आता सिंधूला राजश्री म्हणते की चालेल आई मी उद्या हे सगळं बघते आणि मीही जरा आता आराम करते. आणि त्यानंतर आता इथे राजश्री आणि बाकीचे सगळे जण निघून जात असतात हळूहळू. तेव्हा आता सिंधूला मात्र समजत नसतं की नेमकं हे काय होते, आणि मधू मात्र या सगळ्यामध्ये खरंच खूप काळजीमध्ये असते. आता उद्या सकाळपर्यंत काय होणार याची सगळ्यांनाच धाकधूक लागून राहिलेली असते. आता इथे सिंधू ही रूममध्ये बसलेली असते आणि ती रडत असते. तितक्यातच आता राघव येतो आणि म्हणतो की सिंधू काय झालेलं आहे, तू अशी का रडतेस. सिंधू म्हणते की राघव आपलं भविष्य ना धोक्यात आहे. त्यावेळेला राघव म्हणतो की काय नेमकं काय म्हणायचं आहे तुला. तितक्यातच आता सिंधूच्या लक्षात येतं की मधुताईंबद्दल काही सांगता कामा नये, नाहीतर राघव काहीतरी आणखीच दुसरं पाऊल उचलेल. म्हणून ती म्हणते की राघव मला असं वाटतंय की जर मधुताईंची डिलिव्हरी लवकर झाली 7व्या किंवा 8व्या महिन्यात तर त्या बाळ आपल्याला देणार नाहीत आणि बाळ त्यांच्याकडेच ठेवावं लागेल. मग त्यानंतर
त्यानंतर आपल्याला कधीही बाळापासून जवळ येऊ देणार नाहीत, त्या आपल्याला बाळापासून लांबच ठेवणार. तेव्हा राघव म्हणतो की नाही सिंधू, असा विचार अजिबात करायचा नाही, आपण नेहमी चांगलाच विचार करूया, असं आता इथे राघव म्हणून तिला समजावतो. तर आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की रस्त्यावरच मधूची डिलिव्हरी झालेली असते. आता सिंधूने मधूची बायकांच्या मदतीने डिलिव्हरी केलेली असते. त्यानंतर आता बाळ रडत नसतं, त्याच्यामुळे सिंधू आता एका देवळाकडे बाळाला घेऊन जाते आणि देवाकडे भीक मागत असते की प्लीज माझ्या बाळाला सुखरूप ठेव, त्याला काही होता कामा नये. आणि तितक्यातच आता इथे गणपतीच्या देवळातलं फूल खाली पडतं आणि बाळ रडू लागतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.